धुंडा मारून घेणं का असतं ना, हे माझ्याकडून शिकावं. करायला गेले एक आणि झालं भलतच. चांगलं चाललं होतं, लोळत पडले होते. त्या राणीचं काम वाढवावं यासाठी हा सगळा उद्योग केला, तर माझंच काम वाढलंय. ही रडतीये का? काम पडलं म्हणूनच धारा वाहत असतील डोळ्यातून. काय झालं? असं का बघताय माझ्याकडे? नाही, डोळ्यातून पाणी नक्की कांदा चिरल्यामुळेच येतंय का आणखी काय कारण आहे? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? राणीने खरंच गॅस बंद केला नव्हता का? हो मग गॅस तसाच चालू होता, सगळं जळून गेलं. अगं पण ती तर मला जाताना सांगून गेली होती गॅस बंद केलाय म्हणून. नाही हो, मी येऊन बघितलं तर गॅस चालूच होता. अगं पण तू कशाला गेली होतीस किचन मध्ये? अहो भूक लागली होती म्हणून जेवण घ्यायला आले होते. अगं मग तू का नाही गॅस बंद केलास? नाही, म्हणजे मी नंतर आले, आधी गॅस चालू होता आणि मी जेव्हा इथे आले त्यावेळेला सगळंच जळालं होतं. नंतर मला भूक लागली. नक्की असं झालंय ना? हो मग म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं काय आहे? गॅस मी सुरू केला का? हे बघ तसं नाहीये, पण हे बघ राणी माझ्याशी खोटं नाही बोलणार. तिने जर मला सांगून गेली होती ना तर तिने गॅस नक्की बंद केला असणार आहे. म्हणजे काल आपल्या घरात आलेल्या मुलीवर तुमचा विश्वास आहे, पण माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये. इथे मी एवढं काम करतेय, मला मदत करायची सोडून तुम्ही उलट्या मलाच बोलताय. बघितलं देवा, ह्या घरामध्ये मला काडीची ही किंमत नाहीये. सकाळपासून एवढं काम करतेय पण कोणाला त्याचं कौतुक नाही. उर्मिला, जास्त खुश नको होस. मी फक्त तुला मदत करते. मालतीने सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक तुलाच करायचा आहे. गजा, तुला बोललो होतो ना यावेळेला मला कसलीच गडबड नकोय. पुशार काय मारतोस ना, काही गडबड होणार नाहीये म्हणून. प्लॅन कसा काय बसला? गजा मी काय विचारतोय? अहो साहेब, सगळा प्लॅन ठीक चालला होता. ती राणी तडमडली मध्ये सगळं फिसकटलं. राणी 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 ती राणी जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत माझ्या आयुष्यात काय चांगलं होईल असं मला वाटत नाही. गजा साहेब, पायात काटा सलत राहावा ना तशीच सलत राहते ती. तुम्ही तिचा कायमचा काटा का नाही काढत? आता काटा नाही, तिला भळबळती जखम देणार आहे मी. आणि अशी जखम देणार आहे ना की ती त्यातून वरच येणार नाही. गजा, आता आपल्यालाच काहीतरी मोठं करायला हवं. साहेब, अजून काय मोठं करणार तुम्ही? आपण तिला संपवायला निघालो होतो, वाचली ना त्यातनं ती. तिचं नशीब चांगलं होतं ना म्हणून वाचली ती. लक प्रत्येक वेळेला साथ दिला असं नसतं गजा. आपण ना घाव घालत राहायचे. पण तो घाव योग्य जागेवर बसत नाही, त्याचं काय करायचं? तो कसा बसेल ना त्याचा विचार तू कर गजा, कारण नको दिवस. ठीक आहे साहेब, तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं करू. उद्याच घाव घालायचा आहे. साहेब, तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय? त्याचाच विचार करतोय. मी एक सुचवू का साहेब? बोल. राणीला पाण्यातनं गुंगीचं औषध देऊन तिला तरी ढकलून दिली तर? नाही, तसं केल्यानंतर आपण सापडणार नाही का? हे बघ, तिची डेथ नॅचरल वाटली पाहिजे. मग साहेब, तिचा पण ऍक्सिडेंट केला तर? नाही, नको. अजून एक प्रेशर नको. कसलं प्रेशर? नाही, काही नाही. तू ते राणीचं काय करायचं बघ. एक गजा, मला एक बेस्ट प्लॅन सुचलाय. आपण असं करूया,
ठीक आहे, तुम्ही सांगताय तसंच करतो. एखाद्या कामगाराचा ऍक्सिडेंट करता येते का बघतो. लागा का मला? ठीक आहे. काय सर तुम्ही गंमत कशी बरं सुचते तुम्हाला? तूच तर म्हणत असतेस ना, माणसाने नेहमी हसत राहायला पाहिजे. आई तू गॅस का सुरू ठेवला होतास? पण मॅडम आम्ही गॅस बंद करूनच गेले होते. हो का? मग भाज्या आणि इतर सगळ्या गोष्टी आम्ही जाळल्या का? बोल ना, काय विचारते मी? माझ्या घराची राख रांगोळी करायला चालीस का इथे? अगं तुझ्यामुळे अख्ख्या जेवणाची राख व्हायची वेळ आली. तिथे जर का भलतं सलतं काही झालं असतं तर कितीला पडलं असतं ग ते? ती काय झालंय? काय चिडलाय? प्रताप आहे का तुमच्या सुनेचे? गॅसवर जेवण तसंच उकळत ठेवून निघून गेली फॅक्टरीत आणि गॅस तसाच चालू. काय बोलायचं हिला? बोला. आणि काय काय नेमकं काय हवंय तुला? काय चालू होतं तुझ्या डोक्यात? आम्हाला मारायचा प्लॅन तर नव्हता ना? माहिती वाटेल ते बोलू नका. तुम्ही ना आज काही बोलूच नका. ही पोरगी ना आपल्याला एक क्षणही सुखाने जगू देत नाही आणि जगूच देणार नाही. आपल्या सुखाला सुरुंग लावायला, या घराचं वाटोळ करायला चालली ही कर्मदरिद्री पोरगी. घराचं स्मशान करेल ना तेव्हाच शांत बसेल. हो, जर चुकून माकून असं काही स्फोट वगैरे झाला असता तर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. याचं काही भान आहे का नाही हिला? माझ्या चिकूचा जीव तूच घेतलायस. मला तर वाटतं ना, माझ्या चिकूच्या जागी हिचा जीव गेला असताना तर खरंच बरं झालं असतं. आई प्लीज, वाटेल ते बोलू नकोस. ऍटलीस्ट काय बोलतेस याचं भान तरी ठेव. कुठचा विषय कुठे घेऊन जातेस तू? गॅस सुरू राहिला, भाजी जळाली म्हणून एवढं बोलायची काय गरज आहे? आणि ऑलरेडी आपलं डिस्कशन झालंय या विषयावर. पुन्हा पुन्हा तोच टॉपिक का काढतेस तू? इंद्राय, तू बोलतोयस? हो, मी बोलतोय. कारण या सगळ्याने तुलाही त्रास होतोय आणि घरातल्या सगळ्यांना. तुला जर वाटत असेल की मला त्रास होऊ नये ना, तर आधी हिचा निकाल लाव. ठीक आहे, तुला राणी डोळ्यासमोर नको आहे ना तुझ्या? राणी आता या घरात तुला दिसणार नाही. पुढचा 1 आठवडा राणी माझ्यासोबत फॅक्टरीत येईल. झालं तुझ्या मनासारखं? याला काय अर्थ आहे? बरोबर आहे ना? सी, राणी तुला तुझ्या डोळ्यासमोर नको आहे. तुझी इच्छा पूर्ण करतोय. बरोबर बोलतोय इंद्रा. या घरात जर शांतता हवी असेल ना, तर हा एकमेव उपाय आहे. आई, राणी जर फॅक्टरीत आली तर मला तिची मदतच होईल आता. आणि आज कळालंय मला राणीमध्ये किती कॅलिबर आहे ते. आई बघ, चिकूच्या विचारांनी मी खूप डिस्टर्ब आहे. माझं कामात बिलकुल लक्ष लागत नाहीये. त्यामुळे फॅक्टरीत मला अशा एका व्यक्तीची गरज आहे जो आपलेपणाने सगळं काही सांभाळेल. आपल्या माणसांना, आपलं काम. आज सुद्धा फॅक्टरीत सगळ्या सिच्युएशनला तिनेच हँडल केला हवा. आणि आय एम शुअर यापुढेही ती करेल. मला हे चालणार नाही आणि मी हे खपवूनच घेणार नाही.
आई पण का? राणी जर फॅक्टरीत आली तर काय हरकत आहे? मी हिला फॅक्टरीत जाऊ देणार नाही. मी पुन्हा सांगते, माझा शब्द हा शेवटचा शब्द आहे. ही कुठेही जाणार नाही आणि फॅक्टरीत तर नाहीच नाही. का? काय हरकत आहे? ज्यांनी त्यांनी आपापली पायरी ओळखून वागावं. एखाद्या मधली कुवत सुद्धा ओळखता यायला पाहिजे, जी तुम्हाला येत नाही. मी ना हिला चांगलीच ओळखू नये म्हणूनच म्हणतेय, ही मुलगी फॅक्टरीत जाणार नाही. अहो, हिची लायकी नसताना या घरात सून म्हणून राहते ना, तेच खूप आहे हिच्यासाठी. हे एकच गोष्ट तुम्ही आयुष्यभर ऐकवणार आहात का? माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत. अहो पण ही मुलगी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोरही चालत नाही, मग जाऊ दे तिला इंदिरा बरोबर फॅक्टरीत. तेच तर मी सांगायचा प्रयत्न करतोय. राणी जर फॅक्टरीत आली तर मला खूप मदत होईल. आज जेव्हा मी फॅक्टरीत राणीला बोलवलं ना, मी या सिच्युएशन मध्येच नव्हतो की मी काही काम करू शकेन. त्यावेळी क्लायंट सोबत सगळं डील राणीने केलं. त्यांना फॅक्टरी दाखवली, त्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर केले, त्यांना इन्फॉर्मेशन दिली. त्यांनी खूप कौतुक केलं राणीचं. आई, राणीमध्ये खूप टॅलेंट आहे आणि म्हणून मी तिला हा जॉब ऑफर केलाय. आई, मी तुला सांगतोय, राणी आपल्या फॅक्टरीची ॲसेट होऊ शकते. प्लीज हट्ट करू नकोस. राणीला फॅक्टरीत येण्यासाठी प्लीज थांबवू नकोस. इंदिरा, हिला जर का फॅक्टरीत जाऊ दिलं तर इथे घरची कामं कोण बघणार रे? म्हणजे आम्ही घरात राबायचं आणि हिने मालकीण असल्यावर का ऐतं खायचं, हो का? मॅडम, मी घरातलं सगळं काम करून जाईन. राणी, काय बोलतेस तू? दोन्ही गोष्टी करणं कसं पॉसिबल आहे तुला? सर, मी घेईन जमवून सगळं. मी खरंच करेन सगळं. आणि मॅडमचं पण बरोबरच आहे ना. जर त्यांना घरातलं सगळं काम करावं लागणार असेल तर ते सुद्धा बरं नाही. मी काय म्हणते राणी, मी आणि उर्मिला आम्ही बघू ना घरातले सगळे कामं. तू त्याची चिंता नको करूस. आई, सगळे राणीला सपोर्ट करतायत, फक्त तू अपोज करतेस. प्लीज असं नको करूस. आई, तुला हवंय का मला आणखी त्रास व्हावा, आपल्या कंपनीत सतत फ्रॉड होत राहावे? आई, इतके वर्ष विक्रांतच्या नकळत होणारा फ्रॉड सुद्धा राणीने शोधून काढला. राणीला थोडं काहीतरी फिशी वाटलं म्हणून तिने दिवसभर बसून सगळे रिपोर्ट्स चेक केले. तेव्हा जाऊन लक्षात आलं की इतका मोठा फ्रॉड आपल्या कंपनीत होत होता. तिने केलेल्या मेहनतीमुळे कंपनीला फ्युचरमध्ये होणारा लॉस थांबला. अगं वा इंदिरा, खूपच ना गोडवे गायला लागल्यास हिचे तू. भलतीच जादू केली या पोरीने तुझ्यावर. आई, असं काही नाहीये ग. एखाद्यात होणारे चेंजेस, त्याचं काम, त्याची प्रोग्रेस बघून जर आपल्याला चांगलं वाटत असेल तर त्याचं कौतुक करायला काय हरकत आहे? चांगल्याला चांगलं म्हणावं, हे तुझे आणि आबांचेच संस्कार आहेत. तुमचे संस्कार, तुमचे थॉट्स मी फॉलो करतो, एवढंच. आई, हे बघ, एवढं सगळं बोलून सुद्धा तुला हेच वाटत असेल ना की राणीने फॅक्टरीत येऊ नये, तर तसं सांग. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, इथून पुढे मी फॅक्टरीतनं कधी थकून घरी आलो ना तर मला विचारू नकोस मी का थकलोय, मला काय टेन्शन आहे. आई, एवढी सगळी रेस्पॉन्सिबिलिटी मी एकटा नाही घेऊ शकत. अगं माझी जेन्युइनली तुला काळजी वाटत असेल ना तर राणीला प्लीज फॅक्टरीत येण्यापासून थांबवू नकोस. इंदिरा, तू एका आईला तिच्या मुलाची काळजी करण्या न करण्याचा पर्याय देतोयस. मला ती तुम्ही आई असून सुद्धा तुमच्या मुलाची अडवणूक करताय हे तुम्हाला कळत नाहीये. आणि राणी म्हणाली ना ती फॅक्टरी बरोबर घर सुद्धा सांभाळेल. झालं तर मग तरी तुम्ही नकारखंड का वाजवताय? काय आहे ना, एक आई म्हणून माझ्या मुलासाठी माझ्या मनात असलेली भीती मी तुम्हाला सांगूनही कळणार नाही. तुम्हाला मीच चुकीची वाटणार आहे. नाही, त्यामुळे तुम्हाला जे बरोबर वाटतं ना ते करा. फक्त एकच सांगते, या घरात यापुढे जर मला एक जरी काम अर्धवट दिसलं ना तर मात्र मी कोणाचीही गय करणार नाही. आणि हो इंदिरा, तू म्हणालास खरा की आई तू माझी काळजी करू नकोस.
पण आई अरे मी तुझी किती ठरवलं ना नाही करायची काळजी तरी काळजी वाटते. तू काय बाबा तुझ्या मनाचा राजा आहेस, काही कर. आधी 2 घास खाऊन घे. चला जेवून घ्या. आई म्हणजे तू राणीला फॅक्टरीत येण्यासाठी होकार दिलायस? सिरियसली? मी जेवायला चल म्हटलंय. कसं आहे इंद्रा, मालतीच्या मनातला राणीबद्दलचा राग अहंकार त्यांना स्पष्टपणे होकार द्यायला परवानगी देत नाहीये. पण नाईलाजाने का होईना तरी परवानगी दिली आहे. उत्तम. या मालतीने शेवटी राणीला फॅक्टरीत जायची परमिशन दिलीच. ही वस्तीतली घाण आता कंपनीत पण जाणार. चला जेवून घेऊया. हो, सगळ्यांनी गरम गरम जेवण करून घ्या. आज उर्मिलाने स्वयंपाक केलाय. बर मी आणि राणी आम्ही फ्रेश राहून येतो. या. अरे किती वेळ लागणार आहे उर्मिला वहिनी? अहो पोटातले कावळे आता ओरडायला लागले. जेवण वाढा लवकर. आधी आजीचं थोबाड बंद करा. सारखं आपलं भूक लागली चाललंय मगाचपासून. आता हे जेवण कसं झालंय कोणास ठाऊक. चांगलं झालं नसेल ना तर पुन्हा सगळेजण त्या राणीचा उधो करणार आणि माझी नाचक्की होणार. आई त्यावेळी आईंनी सुद्धा हात वर केली. आता हे जेवण चांगलं झालंय की नाही हे कसं कळेल मला? उर्मिला ताई, अहो काय झालं? कुठल्या विचारात आहात? बाहेर सगळेजण जेवणाची वाट बघतायत. तुम्ही अजून जेवण टेबलाला पण नाही लावलं. काही नाही, आणते मी जेवण. हा बरं चला, मी तुम्हाला जेवण न्यायला मदत करते. बाउल घेऊन येते. थांब राणी, काय झालं? अगं मी जेवण बनवलंय पण ते कसं झालंय ना त्याचा अंदाजच येत नाहीये. तू मला जरा मदत कर ना. करते की. काय मदत करायची? हे ना थोडं टेस्ट करून बघ ना सगळं व्यवस्थित आहे का ते. ठीक आहे. काय झालं? डाळीत जरा मीठ जास्त झालंय. खारी झाली आहे. हो. अरे बापरे, तू ना ही भाजी थोडी टेस्ट करून सांग कशी झाली ती. अहो मसाला जास्त घातलात का? तिखट झाली. तिखट झाली आहे भाजी. मालती आहे ना तर तिखट अजिबात चालत नाही. म्हणजे आज माझी वाट लागणार. सगळेजण मला आता नावं ठेवतील. मला काहीच जमत नाही. सगळेजण टोचून बोलतील मला. म्हणून आहे ना मी किचन मध्ये येत नाही आणि काही काम करत नाही. हो 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 ठीक. बापरे, आता माझी वाट लागणार राणी. बरं 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 उर्मिला ताई, शांत व्हा. शांत काही होणार नाही. हे जे जेवण तुमच्याकडून जरा फसलंय ना ते आपण नीट करू शकतो. हो, हा हे जेवण आपण दुरुस्त करू शकतो. हो आपण करू शकतो. मला एक 5 मिनिटं द्या. हो.
राणी मी वाढते आबांना, तू तिकडे वाढ. ठीक आहे. वा उर्मिला वहिनी वा, खरंच खूप मस्त झालंय जेवण. खरंच कमाल. मालते, तुम्हाला आवडलं? खरंच चांगलं बनवलंस ग. उर्मिला, खरंच तू कौतुकास पात्र आहेस. तिखट मीठ अगदी योग्य प्रमाणात टाकलंस तू. असं वाटतं की राणीच्या हातच जेवतोय आपण. काय इंद्र? हो ना. झालं, या म्हाताऱ्याला माझं कौतुक करताना सुद्धा राणीचेच गोडवे गायचेत. आणि या राणीच्या हातची चव कशी बरोबर ओळखता येते कोणास ठाऊक. उर्मिला ताई, हा अहो काय झालं? कुठं विचारात हरवलात? नाही, एवढं कौतुक ऐकायची सवय नाहीये ना, म्हणून स्वतःच हरवले. खरंच ग उर्मिला, अगं कुणाची मदत न घेता तू किती सुंदर स्वयंपाक केलायस. मी तर काय म्हणते माहितीये का, तू रोज आता स्वयंपाक करत जा, म्हणजे कसं सवयीने हाताची चव टिकून राहते. नाही, सवयीची काही गरज नाहीये, कारण सगळ्या गोष्टींचं प्रमाण एकदा का माझ्या डोक्यात फिट्ट बसलं ना की मी ते पुन्हा कधीच विसरत नाही. आता स्वयंपाक तर मी चांगला बनवतेच, पण तुमचंच आपलं सतत सुरू असतं, राणी राणी. कसं आहे नाही, राणीपेक्षा सगळ्याच गोष्टींमध्ये उजवी आहे मी. तुमच्या राणीनं कितीही प्रयत्न केला ना माझी बरोबरी करायचा, तरी सुद्धा माझ्या नखाचीही सर तिला येणार नाही. अगदी बरोबर बोललीस उर्मिला. तुझी आणि या दळभद्री कार्टीची बरोबरी होऊच शकत नाही. मालती, आपण जेवणाकडे बोलत असतो, अभद्र भाषा कशाला? राणी ऐकून घेते म्हणून काही बोलत. आता काय बोलली मी तिला? मी माझ्या सुनेचं कौतुक करते ना. आता तिने हे जे काही बनवलंय हे तुमच्या लाडक्या सुनेपेक्षा चांगलं बनवलंय, उत्तम बनवलंय, हे सांगणंही गुन्हा आहे का? नाही, कौतुक करा ना, जरूर करा, पण एकीचं कौतुक करताना दुसरीचा अपमान कशाला? आबा असू द्या हो, मला नाही काय वाईट वाटलं. आणि आता जेवणाच्या ताटावर कशाला ना वाद. आणि तसंही मालती मॅडम काय चुकीचं बोलल्या? बरोबरच बोलल्यात त्या. आज उर्मिला ताईंनी खरंच खूप छान स्वयंपाक बनवलाय. आता आतमध्ये जेवण गरम करत असताना मी चाखलं ना थोडंसं. उर्मिला ताई, खरंच खूप छान चव आली. हा म्हणजे एवढं स्वादिष्ट जेवण चाखण्याचा पहिला चान्स तुला मिळाला तर चांगलंय. नाही, खरंच खूप छान झालंय जेवण वहिनी. कमाल आहे. इंद्रालाही तुझ्याच जेवण आवडलंय, खूप कॉम्प्लिमेंट दिली त्याने पण. हो, थँक्यू भाऊजी. मी काय म्हणतो उर्मिला, नाही तू आता उत्तम जेवण बनवायला लागलीच आहेस, तर आजपासून आपण पक्क ठेवूया, घरच्या जेवणाची जबाबदारी तुझी. आता यापुढचे 8 दिवस तुझ्या हातचं जेवायचं. काय इंद्रा? हो. आबा हो, नाही नाही, तुम्ही काही बोलूच नका. आबांनी जो डिसिजन घेतलाय तो एकदम परफेक्ट आहे आणि फायनल आहे. दादा, अरे असं रोज चवदार जेवण जर मिळत असेल तर अजून काय हवंय आपल्याला? एक्झॅक्टली. एक मिनिट, माझं जरा ऐका. नाही, ही जर काही एकटी जेवण बनवणार असेल तर ही काय बसून नुसता आराम करणार का? नाही, ती कशाला आराम करते? बाकीची कामं ती करेल. ते काय नाही, आजपासून ठरलंय, घरच्या जेवणाची जबाबदारी उर्मिला तुझी. आता यापुढे आपल्याला चवदार जेवण जेवायला मिळणार आहे. घेतली स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली तर मी. राणीची मदत घेतली हे गप्प सांगितलं असतं तर माझ्या हे सगळं काही अंगलट आलंच नसतं. उर्मिला, आता तू खणलेल्या खड्ड्यात गाडून घे स्वतःलाच. असं काय बघताय? कौतुकाने बघतोय.
कौतुकानं कशाला? मी काय केलंय असं? आयुष्य तुला असं वाटतंय तू कौतुक करण्यासारखं काहीच नाही केलंयस? नाही सर, नक्की? तुम्हीच सांगा बरं पटापट. किती फिरवून फिरवून बोलताय, मला टेन्शन येतं बरं का मग असं. ठीक आहे. राणी, मला एक सांग, तू उर्मिला वहिनींना मदत केलीस ना जेवण बनवायला? काय ग? बोल ना, काय झालं? गप्प का बसलीस? बोल ना, सांगतेस ना. ते पाणी संपलंय, मी पाणी घेऊन येते बरं का. राणी, सर ते कसं आहे ना, आता मी काही नाही बोलले तेच बरं आहे ना. याला तुझी पळवाट समजू की स्मार्टनेस? आता तुम्हाला काय समजायचंय ते समजा, पण मला बोलायला लावू नका. नाही, तू मला काही सांगितलं नाहीस तरी मला चांगलं माहिती आहे. तू तुझ्या सवयीप्रमाणे उर्मिला वहिनीची मदत केलेलीच आहेस. कशावरून? कारण मी ज्या राणीला ओळखतो ती अशीच आहे, वेडी. तिला कोणी कितीही ब्लेम केलं, हर्ट केलं, तिच्यावर कितीही चिखलफेक केली तरी ती त्या व्यक्तीच्या मदतीला जाऊन जाणारच आहे. तिच्या मनात कोणाबद्दल कधीच काही वाईट नसतं.